त्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या बेफिकिरीपणामुळे पेपर फुटले आणि 20 जणांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली. जेव्हा एका आत्महत्येस कोणी जबाबदार असतो तेव्हा त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानांपासून ते या शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही, जर हे कायद्याचं राज्य असेल तर. आदित्य ठाकरे जे बोलले आहेत ते त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या बेफिकिरीपणामुळे पेपर फुटले आणि 20 जणांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली. जेव्हा एका आत्महत्येस कोणी जबाबदार असतो तेव्हा त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानांपासून ते या शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही, जर हे कायद्याचं राज्य असेल तर. आता नवीन शिक्षण मंत्री आलेले आहेत, तो म्हणजे कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणण्याची वेळ आहे. त्यांना विचारा नीट म्हणजे काय. रावसाहेब, काल मी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे, त्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की सरकारला झुकवण्यात अभिजित तिटकेंना यश मिळाले, मात्र आतापर्यंत 12 वर्षात कोणत्याही विरोधी पक्षाला हे यश मिळाले नाही, अपयशी झाले. या अपयशाची कारणं काय आहेत? कारण उद्धव ठाकरेंनी देखील हे मान्य केलं की हो नक्कीच अपयश. पण आता असं आहे की तो प्रश्न मी स्वतः माननीय उद्धव ठाकरे यांना विचारला, उत्तर हवं आहे म्हणून. त्याच्यामुळे त्याने जे उत्तर दिलं आहे तेच उत्तर समजा. लोकांना एक नवीन चेहरा हवा होता. तरुणांची भाषा, तरुणांचे विचार हे या पिढीपेक्षा वेगळे आहेत. हे आपण तिथे ज्या काय तरुणांनी जी काय क्रिएटिव्हिटी केली ती पाहिली असेल आपण. म्हणजे शेवटी भारतीय जनता पक्षाच्या IT सेलला सुद्धा टाळं लावावं लागलं त्यांच्या पुढे. ही नवीन युवा पिढी आहे.